फिनोलेक्स न आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावाणी. थेंब थेंब वाचवा मंत्र, फिनोलेक्सचं वापरा तंत्र. फिनोलेक्स ठिबक, नाव आहे विश्वासाचं, लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाचं, वचन आहे दर्जाचं. उजळेल ते न मातीचं. फिनोलेक्स ठिबक. आहा, थेंब पोचला मुळापाशी, धनधान्याच्या पिकल्या राशी. फिनोलेक्स ठिबक. कोकणचा बुलंद आवाज, कोकण 24 तास. आपले चॅनल, आपला आवाज, कोकण 24 तास. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान आता जवळपास संपत आला असल्यानं आज चंद्रदर्शन होऊन गुरुवारी ईद होणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर आणि परिसरातील बाजारपेठांमध्ये फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि विशेष म्हणजे दरही खूपच चढे असल्याचं समोर आलंय. रमजान, ईद आणि गुढीपाडवा हे सण जवळपास एकाच वेळी आले आणि आता गुरुवारी मुस्लिम बांधवांचा ईद हा सण साजरा केला जाणार आहे. यासाठी बाजारपेठांमध्ये कपडे, मिठाईंसह विविध वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येते आणि विशेष म्हणजे या दिवशी लागणाऱ्या फळांची आवकही रत्नागिरी शहराच्या बाजारपेठेमध्ये वाढली आहे. यामध्ये कलिंगड, पपई, सफरचंद, चिक्कू, पेरू इत्यादी प्रकारची फळे मोठ्या प्रमाणात बाजारात आली आहेत. उन्हाळा सुरू झाला ही सगळ्यांनाच ओढ लागते ही गारव्याची आणि त्यामध्ये रसाळ फळं सर्वांनाच आवडतात. या इथे रत्नागिरीमध्ये देखील आता कलिंगडांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत. सोबतच त्यांनी अननसही ठेवलेली आहे. केळी, द्राक्ष आणि कलिंगड ही देखील या ठिकाणी आहेत.
तर इथे काही टरबूजं देखील दिसत आहेत, पण टरबूजं मात्र या इथे जास्ती दिसत नाही आहेत. कलिंगडांची मात्र रास या ठिकाणी आपल्याला पाहू शकता आपण. बर्फावर ठेवलेली कलिंगडाच्या सोललेल्या पोळी या पाहिल्यावरती उन्हाळ्यामध्ये माणसाच्या तोंडाला पाणीच सुटतं. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो त्या इथे कलिंगड आहे, त्याचप्रमाणे अननसही त्यांनी सोलून ठेवलेलं आहे. मावशी, हे कलिंगडाची फोड कशी देता तुम्ही? 20 रुपये प्लेट. किती? 20 रुपये प्लेट. प्लेट. प्लेटमध्ये फक्त कलिंगड देता की मिक्स पण देते. मिक्स पण देता? मिक्समध्ये कुठली कुठली फळं देतात? पपई, अननस. पपई, अननस. ते 30 रुपये प्लेट. आणि आता उन्हाळ्यामध्ये भरपूर लोक येत असतील ना? भरपूर गर्दी. तुम्ही किती वाजल्यापासून सुरू करता? 9 वाजल्यापासून. 9 वाजल्यापासून? रात्री 9 वाजेपर्यंत. 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत तुमचं सुरू हा, असतं? सकाळी दुकान 7 वाजता असतं. 7 वाजता उघडतात. उन्हाळ्यामध्ये लोकांना हाच एक आधार आहे ना गारव्याचा. आणि तेव्हा भरपूर गर्दी असते दिवस. हा कलिंगड कुठून आणतात? हे लांजाच घ्या. लांजा? नाही, कोकणातलीच आहे. कोकणातली. वा वा वा. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.